पुढचे लढे तीव्र स्वरूपाचे असतील एवढं या सगळ्यांना वॉर्निंग आहे। आणि हा लढा पहिला म्हणजे ही पहिली आपली स्टेप असेल ही पिवळी लाईन कॅन्सल करून घेणं। दुसरा लढा असेल ईडीची जी केस आहे त्याच्यात माझं इंटरव्हेन्शन। तिसरं जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपल्या सगळ्यांची बैठक किंवा त्यांना सांगू तुम्ही जालन्यात या। आपण इतक्या तीव्र स्वरूपाचे आता लढे द्यायचे की ना आपण भाग पडू की आता याच्यापुढे फक्त न्याय त्याला दिली तर ठीक, नाही दिली तर थेट आपण सगळ्यांनी मंत्रालयालाच घेराव करून यांची सगळी गेट बंद करायची आणि यांना धडे शिकवायचे। कारण कसं आहे आपण साधी माणसं असतो, आपल्याला भावना आहे, हृदय आहे, पण ही नाही आहेत चांगली माणसं। यांच्याकडे भावना नाही आहेत। यांना कसं ठेचायचं, कसं लुटायचं, कसं त्यांना तुम्ही जर लढलात तुमच्यावर सेक्शन कसे लावायचे, तुम्हाला गिरट्या कशा घालायला लावायच्या, कसा त्रास द्यायचा, लक्ष सगळं त्याच्याकडे असतं। जे जे लढतात, जिथे जिथे लढतात या सगळ्यांवर केसेस टाकल्या जातात आणि बसलेले आहेत आपले PSI म्हणा, सिनियर PI म्हणा, DYSP म्हणा, सगळे यांच्या दिमतीला बसलेलेच आहेत। तर याच्या पुढे आपल्याला कमजोर होऊन बिलकुल लढायचं नाहीये आणि मी फुकटचं आश्वासन द्यायला इथे आलेली नाही। मी आज आधी येण्याच्या आधी 10 वेळा विचार करा, दादा माझ्या घरी 2दा येऊन गेले, पण मला जोपर्यंत असं ताकद वाटत नाही ना, आणि प्रत्येक जसं भाऊ म्हणाले ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते। जसं तुम्हाला उदाहरण देते की कालचे जे शेतकरी होते ते देखील आधी माझ्या घरी आले होते, पण तेव्हा त्या बीडच्या प्रकरणाचा इतका गोंधळ होता की त्यांना मी म्हटलं तुम्ही थोडं थांबा, मला याच्यातनं संपू दे, कारण कुठलीही गोष्ट अर्धवट लढणं मला नाहीये। मी जर एकदा आत गेले की ते लढवून शेवटी त्या धनंजय मुंडेचा आपण राजीनामा घेतला तिथपर्यंत लढलो आणि तसा लढा द्यायचा असेल तर त्या सगळ्यांनी आपण एकत्र येऊन ताकदीने स्टार्ट टू फिनिश आपल्याला तो लढा द्यायचा आणि तो उभा करण्यासाठी जेवढे सगळे एकत्र आहेत ना, सगळ्या शेतकऱ्यांशी तुम्ही बोला आणि सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणा। मी पुन्हा 26 किंवा 27 तारखेला एप्रिलच्या इथे पुन्हा येण्याचं बघते। आपण आज मला आता असंही कळलं की मी इकडे येणार आहे, जालन्यात येणार आहे असं कळल्यावर पहिलं जे बुक केलं होतं ते कॅन्सल झालं, दुसरं बुक केलं ते कॅन्सल झालं, कॅन्सल झालं नाही करण्यात आलं आणि ते आताच जे आपल्याला मिळालंय तिथे पण शेवटपर्यंत नाव लपवण्यात आलं आणि नंतर जाहीर म्हणजे आज आता इथे बोर्ड लागल्यावर कदाचित कळलं असेल। इतकी दहशत आपण महाराष्ट्रात केली आहे आणि नाही दहशत कशाची आहे, आपली सत्याची लढाई आहे आणि त्यांना कल्पना आहे। मला वाटतं आज हे जे चक्रीवादळ आलंय ते वादळ खोतकरांच्या घरावरनं नक्कीच गेलं असेल आणि ते नक्कीच जाणार। तुम्ही लिहून घ्या, याच्या पुढचा आपला लढा अतिशय तीव्र स्वरूपाचा करायचा आपल्याला। त्याची रूपरेखा कशी असेल ते आता आपण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मी पुन्हा येऊन मी ते पुन्हा येईन तसं नाही म्हणत आहे, पुन्हा येईन मी पुन्हा येईन तसं नाही, मी खरोखर येईन आणि लढा जो आहे तो आपण उभा करायचा आहे आणि त्याच्या पुढची तीव्रतेने लढून आपल्याला सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। कोणाकोणाला न्याय मिळवून द्यायचा आहे? आपल्या सगळ्या उपस्थित शेतकऱ्यांना मिळवून द्यायचं, कामगारांना मिळवून द्यायचं आणि इथे जितकी लोक आहेत ज्यांना हा त्रास होतोय त्या सगळ्यांना मिळवून द्यायचा। जे पूर्वीचे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी आहेत त्या सगळ्यांना मिळवून द्यायचा आहे आणि हजरा द्यायचा आहे या लोकांना की तुम्ही राजकारणी असाल, तुमच्या खिशात ठेवा, ज्या दिवशी जनता चौताळेल तेव्हा त्याचा काय हशर होऊ शकतो याचं कृती करून आपण त्यांना दाखवू आणि त्यांना ते धडा एकदा मस्त शिकू। एवढंच आता मी बोलते आणि थांबते, पण ह्याच्या पुढचे लढे तीव्र स्वरूपाचे असतील एवढं या सगळ्यांना वॉर्निंग आहे आणि हा लढा पहिला म्हणजे ही पहिली आपली स्टेप असेल ही पिवळी लाईन कॅन्सल करून घेणं। दुसरा लढा असेल ईडीची जी केस आहे त्याच्यात माझं इंटरव्हेन्शन। तिसरं जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपल्या सगळ्यांची बैठक किंवा त्यांना सांगू तुम्ही जालन्यात या। त्याला दिली तर ठीक, नाही दिली तर थेट आपण सगळ्यांनी
मंत्रालयालाच घेराव करून यांची सगळी गेट बंद करायची आणि यांना धडे शिकवायचे. कारण कसं आहे बघा, आपण साधी माणसं असतो, आपल्याला भावना आहे, हृदय आहे, पण ही नाही आहेत चांगली माणसं. यांच्याकडे भावना नाही आहेत. यांना कसं ठेचायचं, कसं लुटायचं, कसं त्यांना, तुम्ही जर लढलात तुमच्यावर सेक्शन कसे लावायचे, तुम्हाला गिरट्या कशा घालायला लावायच्या, कसा त्रास द्यायचा, लक्ष सगळं त्याच्याकडे असतं. जे जे लढतात, जिथे जिथे लढतात, या सगळ्यांवर केसेस टाकल्या जातात आणि बसलेले आहेत आपले PSI म्हणा, सिनियर PI म्हणा, DYSP म्हणा, सगळे यांच्या दिमतीला बसलेलेच आहेत. तर याच्या पुढे आपल्याला कमजोर होऊन बिलकुल लढायचं नाहीये आणि मी फुकटचं आश्वासन द्यायला इथे आलेली नाही. मी आज आधी येण्याच्या आधी 10 वेळा विचार करा, दादा माझ्या घरी 2दा येऊन गेले, पण मला जोपर्यंत असं ताकद वाटत नाही ना, आणि प्रत्येक, जसं भाऊ म्हणाले ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जसं तुम्हाला उदाहरण देते की कालचे जे शेतकरी होते ते देखील आधी माझ्या घरी आले होते, पण तेव्हा त्या बीडच्या प्रकरणाचा इतका गोंधळ होता की त्यांना मी म्हटलं तुम्ही थोडं थांबा, मला याच्यातनं संपू दे, कारण कुठलीही गोष्ट अर्धवट लढणं मला नाहीये. मी जर एकदा आत गेले की ते लढून शेवटी त्या धनंजय मुंडेचा आपण राजीनामा घेतला तिथपर्यंत लढलो. आणि तसा लढा द्यायचा असेल तर त्या सगळ्यांनी आपण एकत्र येऊन ताकदीने स्टार्ट टू फिनिश आपल्याला तो लढा द्यायचा. आणि तो उभा करण्यासाठी जेवढे सगळे एकत्र आहेत ना, सगळ्या शेतकऱ्यांशी तुम्ही बोला आणि सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणा. मी पुन्हा 26 किंवा 27 तारखेला एप्रिलच्या इथे पुन्हा येण्याचं बघते. आपण आज मला आता असंही कळलं की मी इकडे येणार आहे, जालन्यात येणार आहे असं कळल्यावर पहिलं जे बुक केलं होतं ते कॅन्सल झालं, दुसरं बुक केलं ते कॅन्सल झालं. कॅन्सल झालं नाही, करण्यात आलं. आणि ते आताच जे आपल्याला मिळालंय तिथे पण शेवटपर्यंत नाव लपवण्यात आलं आणि नंतर जाहीर, म्हणजे आज आता इथे बोर्ड लागल्यावर कदाचित कळलं असेल. इतकी दहशत आपण महाराष्ट्रात केली आहे. आणि नाही, दहशत कशाची आहे? आपली सत्याची लढाई आहे. आणि त्यांना कल्पना आहे, मला वाटतं आज हे जे चक्रीवादळ आलंय ते वादळ खोतकरांच्या घरावरनं नक्कीच गेलं असेल आणि ते नक्कीच जाणार. तुम्ही लिहून घ्या, याच्या पुढचा आपला लढा अतिशय तीव्र स्वरूपाचा करायचा आपल्याला. त्याची रूपरेखा कशी असेल ते आता आपण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मी पुन्हा येऊन, मी ते पुन्हा येईन तसं नाही म्हणत आहे, पुन्हा येईन मी पुन्हा येईन तसं नाही, मी खरोखर येईन आणि लढा जो आहे तो आपण उभा करायचा आहे आणि त्याच्या पुढची तीव्रतेने लढून आपल्याला सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. कोणाकोणाला न्याय मिळवून द्यायचा आहे? आपल्या सगळ्या उपस्थित शेतकऱ्यांना मिळवून द्यायचं आहे, कामगारांना मिळवून द्यायचं आहे आणि इथे जितकी लोक आहेत ज्यांना हा त्रास होतोय त्या सगळ्यांना मिळवून द्यायचा आहे. जे पूर्वीचे शेतकरी आहेत, ज्यांच्या जमिनी आहेत, त्या सगळ्यांना मिळवून द्यायचा आहे आणि हादरा द्यायचा आहे या लोकांना की तुम्ही राजकारणी असाल, तुमच्या खिशात ठेवा. ज्या दिवशी जनता चौताळेल तेव्हा त्याचा काय हाशर होऊ शकतो याचं कृती करून आपण त्यांना दाखवू आणि त्यांना ते धडा एकदा मस्त शिकवू. एवढंच आता मी बोलते आणि थांबते. पण ह्याच्या पुढचे लढे तीव्र स्वरूपाचे असतील एवढं या सगळ्यांना वॉर्निंग आहे. आणि हा लढा पहिला म्हणजे ही पहिली आपली स्टेप असेल ही पिवळी लाईन कॅन्सल करून घेणं. दुसरा लढा असेल ईडीची जी केस आहे त्याच्यात माझं इंटरव्हेन्शन. तिसरं जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपल्या सगळ्यांची बैठक किंवा त्यांना सांगू तुम्ही जालन्यात या. आपण इतक्या तीव्र स्वरूपाचे आता लढे द्यायचे की यांना आपण भाग पाडू की आता याच्या पुढे फक्त न्याय होणार. चला मी इथेच थांबते. खूप खूप धन्यवाद आपले सगळ्यांचे.